नमस्कार मित्रांनो. YCMUचा जवळपास सर्व अभ्यासक्रमाचा रिझल्ट लागला आहे आणि खूप विद्यार्थ्यांची तक्रार होती की त्यांना रिझल्ट पाहता येत नाहीये. त्यांना रिझल्ट इज नॉट डिक्लेअर्ड बाय युनिव्हर्सिटी असं दाखवत आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी रिझल्ट कसा चेक करायचा पाहूया. रिझल्ट बघण्यासाठी क्रोम ॲप वापरा आणि डेस्कटॉप साईट निवडा. तुम्ही क्रोमवर आलात आणि YCMUचा रिझल्ट सर्च केलात आणि या वेबसाईटवर आलात. आता या ठिकाणी वरी मे जून 2026 वर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या अभ्यासक्रमाचा रिझल्ट पाहायचा आहे तो पर्याय निवडा. जसं की मी या ठिकाणी फर्स्ट इयर BA चा रिझल्ट पाहणार आहे, ज्याचा PRN नंबर 25 ने सुरू होतो. या ठिकाणी क्लिक हिअर वर क्लिक करा. या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत. तुमचा PRN नंबर 25 ने सुरू होतो तर या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा. आता या ठिकाणी PRN नंबर टाका आणि डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. तुमची जन्मतारीख टाकून घ्या. इयर मंथ सिलेक्ट करा. इयर आणि मंथ सिलेक्ट करा आणि लॉग इन करा. अशी तुमची प्रोफाईल ओपन होईल. आता या ठिकाणी रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक करा. त्या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम आणि डाउनलोडचा ऑप्शन दिसेल. डाउनलोडवर क्लिक करा. मग तुमचा रिझल्ट ओपन होईल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. यामध्ये रिझल्ट पाहताना कुणाला काही अडचण आल्यास कमेंट करून सांगा. रिझल्ट नंतर पुढल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. हा फॉर्म तुम्ही मोबाईलवरून भरू शकता. खूप सोपी प्रोसेस आहे. 4 मिनिटांचा फॉर्म आहे. त्यासाठी तुम्हाला कॅफेवर कॉलेजवर 150 रुपये देण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म भरू शकता. त्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.